बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये C60 कमांडो पथकांसोबत झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार झालेत। तेलंगणामधून प्राणहिता नदी पार करून हे माओवादी महाराष्ट्रात आले होते आणि या माओवाद्यांना कोलामार्काच्या जंगलात झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलं। या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये घातपात घडवण्याचा या माओवाद्यांचा कट होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, गडचिरोली जिल्ह्यात हा जो कोलामार्का परिसर आहे हा तेलंगणाच्या सीमेला लागून आहे। घनदाट जंगल आहे। प्राणहिता नदी पार केल्यानंतर 2 दिवसापूर्वी माओवाद्यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या 20 सदस्यांचं एक दलम या भागात आलं होतं आणि याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी C60 कमांडोच्या काही तुकड्या ऑपरेशनल ॲडिशनल एसपी यतीश देशमुख आणि ॲडिशनल एसपी एम रमेश यांच्या नेतृत्वात पाठवल्या होत्या। कालपासून या भागात रात्रभर जवानांचं अभियान सुरू होतं। आज सकाळी जवानांनी या माओवाद्यांना घेरलं। त्या ठिकाणी झालेल्या एन्काउंटरमध्ये 4 माओवाद्यांना ठार मारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ठार झालेल्यांमध्ये 40 लाख रुपये बक्षीस असलेले 4 माओवादी आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 32 लाख रुपये असलेले 2 विभागीय समितीचे सदस्य आहेत। यात आपण बघितलं तर जहाल माओवादी मंगतू आणि वर्गीस हे 2 आहेत। त्यासोबत प्लाटून दलमचे 2 इतर माओवादी आहेत। महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळी आपल्याला AK-47 आणि कार्बाईन सारख्या अत्याधुनिक 2 बंदुका, 2 पिस्तूल आणि इतर स्फोटक साहित्य, जिवंत कारतुसं सापडलेली आहेत। त्यावरून माओवाद्यांची या ठिकाणी निवडणुकीत कारवाई करण्याची तयारी होती आपल्याला दिसून पडते। हेलिकॉप्टरने या 4ही माओवाद्यांचे मृतदेह गडचिरोलीत आणण्यात आलेले आहेत। आता शवविच्छेदन झाल्यानंतर यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हे मृतदेह स्वाधीन करण्यात येणार आहेत। आजच्या या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांना मिळालेलं मोठं यश आहे। IG संदीप पाटील, DIG अंकित गोयल हे गडचिरोलीत दाखल झालेले आहेत। आता एकूणच येणारी लोकसभा निवडणूक पाहता माओवाद्यांकडून आणखी काही प्रयत्न होतो का या दृष्टीनं पोलीस दलाची एक उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी आज तडकाफडकी घेण्यात आलेली आहे। त्यानुसार पुढची रणनीती आखण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीत नेहमी प्रत्येक निवडणुकीत माओवाद्यांना तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात।